गावातील श्रोते वर्ग आणि परीक्षक हो, आजचा माझा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. देश देश म्हटलं की त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य असतं. भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो, जसं की चुका, सुधारणा, चांगल्या वाईट आठवणी आणि असं बरंच काही जे वर्तमानाची सांगड घालून त्याचं एक उज्ज्वल भविष्य बनवता यावं. या भविष्यासाठी प्रत्येक देशवासी आपल्या देशासाठी नक्कीच पाहत असेल. मी इतिहासाच्या पानातून जाणलेला रामराजा गड किंवा मग शिवरायांच्या स्वराज्यासारखं अभिप्रेत व्हावं अशी इच्छा व्हायला लागते. मी जगत असलेली जातीपातीची घुसमट, आपापला धर्म, स्वाभिमानापोटी दाखवली जात असलेली समाजातील अक्षम्य विषमता, काही लोकांचा स्वविचाराने आणि स्वतःच्या वैचारिक बुद्धीने कलह मांडलेला असामाजिक विचार, राजकीय अशक्तपणा, दूषित झालेला समाज प्रवाह मनाला कुठेतरी हताश करून सोडतो. तिथूनच खरं तर मग माझ्या स्वप्नातला भारत मी उघड्या डोळ्यांनी साकारायचा प्रयत्न करू लागतो. स्वप्न होतात ती साजरी, ती होतात गोजरे, वैभव विना स्वप्न परी स्वप्न यावी पहाटे. स्वप्न होतात ती साजरी, ती होतात गोजरे, वैभव विना स्वप्न परी स्वप्न यावी पहाटे. माझा देश जातीपातीच्या दरीतून सावध बाहेर निघत असताना त्याचा पाय कुठेतरी अजूनही त्या गाळ्यात माखून आल्यासारखा वाटत जातो. देश धर्मनिरपेक्ष म्हटला जात असला तरी धर्माच्या बोगस स्वाभिमानी समाजात जी मोठी भोकी तयार होत आहे, ती भोकी सुविचार, अभ्यासपूर्ण मताने, एकतेच्या कार्याने भरून निघतानाचा भारत मी स्वप्नपूर्तीमध्ये पाहतो. या समाजात वैचारिक कलह, सूडबुद्धीचा मर्व, विषमतेचा वारा पडणाऱ्या म्हाताऱ्या आणि भान गेलेल्या विचारबुद्धीचं पाणी होताना मी स्वप्नात अनुभवतो. विज्ञानाशी एकरूप होत असताना, सुसंस्कृत भारत म्हणून एक विकसित संप्रदाय होताना मी भारतात स्वप्नामध्ये साकारतो. कृषी उन्नती घडत असताना जैविक शेतीची पिकं उभी राहिलेली मी कृषीपूर्ण भारतात स्वप्न पेरतो. शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा सुधारताना आणि त्या संपूर्ण शिक्षणाने वायू चालत, धूळ चालत, स्वप्न मनीषा पूर्णतः जाऊन मिळावी, भारत देशात स्व अनुभूती होऊन यावी. तंत्रज्ञानाने परिपूर्ण होत असलेला भारत, नको नको ती जाड रातीचे कर्कश अंधारे, मला हवी जगवणारी सूर्यप्रकाश अंतारे. धन्यवाद.